पाहतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आता दाखल झालेले आहेत। हेडगेवार स्मृती स्थळाला अभिवादन करण्याकरता हेडगेवार स्मारक समितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखल झाल्याची ही थेट दृश्य आपण या क्षणी पाहतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा नागपूर दौरा। हेडगेवार यांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन करत नागपूर दौऱ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता सुरुवात केली आहे। यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफा हा माधव नेत्रालयाच्या दिशेने मार्गस्थ होणार आहे। मोहन भागवत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातला हा संवाद आपण या क्षणी पाहतोय। राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुख्यालयातून थेट ही दृश्य मोदींच्या स्वागताकरता नागपूरमध्ये सुद्धा होर्डिंग्स लावण्यात आलेले आहेत। हेडगेवार यांच्या स्मृतीस्थळाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून अभिवादन करण्यात आल्याची ही थेट दृश्य आपण या क्षणी पाहतोय। विविध कार्यक्रमांचं सुद्धा आयोजन करण्यात आलंय नागपूरमध्ये। नागपूरमधल्या कार्यक्रमानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी दुपारी 1:30 वाजता छत्तीसगडच्या दिशेनं रवाना सुद्धा होतील। संघ मुख्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी आता पोहोचलेले आहेत। मोहन भागवत सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित। हेडगेवार यांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन केलं जात आहे। या सगळ्याविषयी बोलण्याकरता ज्येष्ठ पत्रकार राहुल गडपाले सर आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। राहुल सर, आजचा दिवस खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा आहे। नववर्षाचं स्वागत होतंय। पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये आहेत आणि त्याहून महत्त्वाचा मोहन भागवत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा संवाद आज एकाच व्यासपीठावर दोघे सुद्धा दिसतील। राहुल सर, मला वाटतं हा अत्यंत दुर्मिळ असा योग आहे। म्हणजे नरेंद्र मोदींनी पंतप्रधान पद स्वीकारल्यानंतर आपण आतापर्यंत असं म्हणायचो की जे काही सगळे उजव्या विचारसरणीचे पक्ष आहेत, विशेषतः भारतीय जनता पक्ष, तर त्या पक्षावर खूप मोठ्या प्रमाणात संघाचा पगडा असायचा आणि संघाचं आणि भारतीय जनता पक्षाचं ज्या पद्धतीचं जवळीकीचं नातं होतं, ज्या पद्धतीची वैचारिक एकसंगता एक संघटना आणि एका पक्षामध्ये होती, तर त्या पार्श्वभूमीवर आजची ही जी भेट आहे ती अत्यंत महत्वाची आहे। दुसरं म्हणजे संघाच्या ज्या पद्धतीची कार्यपद्धती राहिली आहे त्या कार्यपद्धतीला थोड्याफार प्रमाणात का होईना थोडं छेद देण्याचा किंवा संघाला थोडं दूर ठेवण्याचा प्रयत्न बऱ्यापैकी नरेंद्र मोदींकडून झाल्याचं आपण गेल्या काही काळात पाहिलं होतं। पण बऱ्याच दिवसानंतर, बऱ्याच वर्षानंतर म्हणता येईल असं की नरेंद्र मोदी आणि संघ असं जवळीक बघायला मिळते। या लोकसभा निवडणुकीत आणि विशेषतः आता नुकत्याच झालेल्या महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांमध्ये संघाचं योगदान किती महत्वाचं आहे हे कदाचित मला वाटतं भाजपच्या लक्षात आलं असावं आणि त्या अनुषंगाने पुन्हा एकदा भाजपने संघासोबत जवळीक साधायची सुरुवात केलेली दिसते।
अगदी सर याला कुठेतरी लोकसभा निवडणुकांची पार्श्वभूमी म्हणायची का? कारण अशी सुद्धा चर्चा होती की लोकसभा निवडणुकीमध्ये RSS म्हणावं तेवढं सक्रिय झालेलं नव्हतं, पण त्यानंतर मात्र विधानसभा निवडणूक राज्यात पार पडलेली, त्यामध्ये असलेली RSSची भूमिका आणि त्यानंतर सध्या सुरू असलेलं राज्याचं राजकारण, या सगळ्या स्थितीवर हा दौरा, हा संवाद फार महत्त्वाचा आहे. हो, निश्चितपणे मला वाटतं लोकसभा निवडणुकीत ज्या पद्धतीचे रिएक्शन संघाच्या लोकांकडून आले आणि त्यांचा इतका ऍक्टिव्ह सहभाग दिसला नाही त्या लोकसभेच्या निवडणुकीत आणि त्याचा परिणाम काही प्रमाणात भारतीय जनता पक्षाला भोगायला लागला. आणि तुम्ही जर बघितलं तर त्या काळात विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस हा जो त्यांचा परंपरागत शत्रू होता, त्याच्याशी ज्या पद्धतीची जवळीक नरेंद्र मोदी किंवा भारतीय जनता पक्षाने करण्याचा प्रयत्न केला, तर ते कुठेतरी संघाच्या विचारसरणीच्या लोकांना पटलेलं नव्हतं आणि तिथून थोडा दुरावा निर्माण व्हायला सुरुवात झाली होती. त्या पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणुकीतला त्यांचा जो सहभाग होता तो फारच लिमिटेड स्वरूपाचा होता. त्यानंतर मला वाटतं देवेंद्र फडणवीसांनी ज्या पद्धतीचं संघासोबत लॉबिंग करायचा प्रयत्न केला, त्यांची आणि संघाची असलेली जी काही लिंक आहे त्या लिंकचा त्यांनी वापर केला आणि पुन्हा एकदा विधानसभेच्या निवडणुकीत संघाचं जे सगळं नेटवर्क आहे ते आपल्याला पुनरुज्जीवित झालेलं दिसलं आणि संघाच्या नेटवर्कने ज्या पद्धतीने काम केलं त्याचा परिणाम खूप मोठ्या प्रमाणात विधानसभेच्या निवडणुकीत झालेला जाणवला. आणि तो परिणाम आणि त्यामुळे संघाचं पुन्हा एकदा अधोरेखित झालेलं महत्व, अशा दोन्ही गोष्टीचा परिणाम म्हणून मला असं वाटतं की ही त्या दिशेने चाललेली ही बैठक आहे. दुसरं म्हणजे नरेंद्र मोदी ज्या स्वरूपाचे राजकारणी आहेत, नरेंद्र मोदी आणि अमित शहानी ज्या पद्धतीचं राजकारण गेल्या काही वर्षांमध्ये केलंय, ते बघता त्यांना कुठल्याही स्वरूपाचा बाहेरच्या शक्तीचा कंट्रोल त्यांच्या सत्तास्थानावर नको असतो. तर त्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा हे जुनी जी परंपरागत भाजपची मांडणी होती त्या मांडणीकडे जाण्याचा प्रयत्न असू शकतो आणि त्याच्याच मला वाटतं त्याच्याच धोरणाचा एक भाग म्हणून कदाचित ही आजची बैठक आणि ही जवळीक याच्याकडे आपल्याला बघता येऊ शकतो. अगदी अगदी राहुल सर, खूप खूप धन्यवाद आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल. जसं आजचा दिवसाबद्दल किंवा आजच्या या भेटीबद्दल, या दौऱ्याबद्दल राहुल गडपालेजींनी सांगितलं, ते विधान अतिशय फार योग्यच म्हणावं लागेल की आजचा योग हा दुर्मिळ योग आहे की आज गुढीपाडव्याचा सण आहे, नववर्षाचं स्वागत केलं जात आहे आणि आजच्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे इतक्या वर्षानंतर पहिल्यांदाच RSSच्या मुख्यालयात आज येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी रेशीमबागमधल्या संघ कार्यालयाला भेट देत असताना ही दृश्य आपण पाहतोय. यावेळी हेडगेवार स्मृती स्मारकाला सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिवादन केलेलं आहे. यानंतर मुख्य कार्यक्रमाच्या दिशेनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा ताफा रवाना होणार आहे. हा ताफा ज्या ठिकाणावरून मार्गस्थ झाला त्या ठिकाणी भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ठिकठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वागत करण्यात आलेलं आहे. भाजपा कार्यकर्त्यांकडून, नागपूरवासियांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाहण्याकरता त्यांची एक झलक या ठिकाणी आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद करण्याकरता मोठ्या संख्येनं नागपूरकर सुद्धा एकवटलेले होते. या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाते आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांच्याकडे. ज्ञानेश्वर, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हेडगेवार यांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन केलेलं आहे आणि आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफा माधव नेत्रालयाच्या दिशेनं मार्गस्थ होतोय. अगदीच आपण रेशीम बागमध्ये जर पाहायला गेलं तर दोन महत्वाचे दृश्य जे आहेत ते आज कॅमेऱ्यामध्ये कैद झाले. ते म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आणि नरेंद्र मोदी हे दोघेही आज संघभूमीमध्ये या ठिकाणी दृश्यामध्ये दिसत आहे. या ठिकाणी डॉक्टर हेडगेवार असतील आणि वळवळकर गुरुजी यांच्या समाधीला त्यांनी जे आहे ते अभिवादन केलंय आणि आता त्यांचा ताफा जो आहे तो दीक्षाभूमीकडे जे आहे ते रवाना होतोय. आणि आता निश्चित ज्ञानेश्वरजी, माफ करा, काही सेकंद तुम्हाला मी या ठिकाणी थांबवते या सगळ्याविषयी बोलण्याकरता. लोकमतचे वरिष्ठ पत्रकार यदू जोशी सर आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. यदू सर, नमस्कार, स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीमध्ये. यदू सर, आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे RSSच्या दृष्टिकोनातून, राज्याच्या दृष्टिकोनातून आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या दृष्टिकोनातून सुद्धा. जी, पंतप्रधान मोदी यांचं संघाच्या मुख्यालयात जाणं ही खूप मोठी बातमी सगळ्या मीडियाला आज आपण पाहत आहात, अनुभवत आहोत.
आणि मला वाटतं की अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना गेले होते आणि मोदीजी हे दुसरे पंतप्रधान आहेत जे आज संघ मुख्यालयात गेलेले आहेत. एक बऱ्याच वर्षांपासूनची 2014 मध्ये मोदी पंतप्रधान झाल्यापासून संघ परिवारामध्ये आणि संघ सेवकांमध्ये एक थोडी खंत आणि सल होती की मोदी संघ मुख्यालयात येत नाहीत. ती सल या निमित्तानं दूर झालेली आहे आणि त्यामुळे संघ मोठा की मोदी मोठे असा एक जो काही विषय बऱ्याच वेळा उपस्थित केला जातो, तर मला असं वाटतं की त्याचं उत्तरही आज संघ स्वयंसेवकांना आणि सगळ्यांना मिळालं असेल. शेवटी जी मातृसंस्था आहे ती संघच आहे आणि मला असं वाटतं की मोदी यांच्या या भेटीने त्याच्यावर आणखीच ठळक असं शिक्कामोर्तब केलेलं आहे. अगदी यदू सर, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मघाशी सुद्धा या सगळ्याविषयी आम्ही चर्चा करत होतो, तर लोकसभा निवडणुकीत RSSची असलेली भूमिका, त्यावर झालेली चर्चा आणि त्यानंतर विधानसभा निवडणुकीमध्ये राज्याच्या विधानसभा निवडणुकीत RSSनं वठवलेली आपली भूमिका आणि त्यानंतर मिळालेलं भाजपला राज्यातलं घवघवीत यश, या दृष्टिकोनातून सुद्धा हा दौरा, हा संवाद तितकाच महत्त्वाचा आणि इतक्या वर्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं हे RSSच्या मुख्यालयात आगमन होणं. असं आहे की संघ आणि वाजपेयी यांच्यामध्येही कधी काळी थोडे सुप्त संघर्ष झाले, परंतु मोदी यांच्या बाबतीमध्ये अशी त्याची उघडपणे कधी चर्चा जरी झाली नसली तरी बरेचदा अशी चर्चा होत राहिलेली आहे. पण लोकसभा निवडणुकीमध्ये संघाने ज्या पद्धतीने भाजपचं काम करायला हवं होतं संघाच्या यंत्रणेने ते केलं नाही आणि त्यातनं मग त्याचा फटका भाजपला बसला आणि विधानसभा निवडणुकीमध्ये संघाने मोठ्या प्रमाणामध्ये ताकद महाराष्ट्रामध्ये भाजपच्या पाठीशी उभी केली आणि त्याचं फलित सर्वांसमोर आहे. या दोन गोष्टींची तुलना झाल्यानंतर मला असं वाटते की भाजपमध्ये देखील हा एक संदेश गेला असावा की शेवटी संघ शक्ती युगे युगे आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला जाऊन नतमस्तक होणं आवश्यक आहे, असं मला त्याचं फलित असावं असं मला वाटतं. अगदी यदू सर, खूप खूप धन्यवाद आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल. तर कसा असेल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा दौरा आपण पाहतोय. सकाळी बरोबर 9:30 वाजता 10 मिनिटं उरलेली आहेत. पुढच्या 10 मिनिटात आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुख्य ठिकाणी आता पोहोचतील. माधव नेत्रालयाचं उद्घाटन सुद्धा करतील. नागपूरमधल्या सोलर डिफेन्स अँड एरोस्पेस लिमिटेडच्या कार्यक्रमाला देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उपस्थिती असणार आहे. तर युद्धाकरता उपयोगी सामग्री चाचणी सुद्धा या ठिकाणी होईल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.